नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजचा एक व्हिडिओ शेअर करते. यामध्ये आपण 4 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग युनिक अशा रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी असा एक चौकोन काढून घेतला आहे आणि त्याभोवती मी असे 4 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि त्याला रांगोळीच्या वाटीने मी प्रेस करून घेतले आणि त्याला बोटाने मी असा आकार देऊन घेते चक्राप्रमाणे. हे बघा, खूप सोपं आहे. एक वेळा काढल्यास तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही परत परत ट्राय करा. सहजच जमून जाईल तुम्हाला सुद्धा हे रांगोळी काढणं. तर जो मध्ये चौकोन काढला आहे त्यामध्ये आपण रेषासुद्धा काढणार आहोत. तर साईडने मी अगोदर लाल आणि पिवळ्या रंगाने अशा 3-3 लाईन देऊन घेते दोन्ही साईडने. एका साईडने लाल आणि एका साईडने पिवळ्या सेमच लाईन द्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्यावरती मी अशी हिरव्या रांगोळीने थोडे मोठ्या साईजचे डॉट्स देते. आणि जो आपण मध्ये चौकोन काढला आहे त्यामध्ये आपण अशा सेम रेषा देऊन घेऊयात आणि त्या रेषा एकमेकांना जॉईंट करायच्या, म्हणजे आपल्या मधलेसुद्धा जे चौकोन आहेत ते योग्य आकाराचे येतात, म्हणजे बरोबर. तर ही होती आपली आजच्या व्हिडिओची पहिली रांगोळी. ही रांगोळी तुम्हाला आवडलीच असेल, मला तरी वाटते असं. तर तुम्हाला अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टावरती सुद्धा अनुज डेली रंगोली या नावाने आपला अकाउंट आहे, तिथे फॉलोसुद्धा करा. तर ती होती आपली पहिली रांगोळी. इथे मी दुसरी रांगोळी काढते. हे बघा, इथे मी लक्ष्मीचे पावलं काढून घेतलेत रांगोळीच्या युटेन्सिल्सने आणि साईडने मी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाने 2 रेषा दिल्यात आणि त्याच्या साईडला मी असे 5-5 लाल रांगोळीने डॉट्स दिलेत आणि ब्रशच्या सहाय्याने त्याला मी असा आकार देऊन घेते बाहेरच्या साईडने पानाप्रमाणे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण पिवळ्या रंगाने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेऊयात. तर ही होती आपली आजच्या व्हिडिओची दुसरी रांगोळी. ही सुद्धा सोपी आणि झटपट काढता येणारी आहे उंबरठ्याच्या साईडला देवासमोर. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने अशा 2 रेषा देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपल्याला असं समजा बेलाचं पान काढल्यासारखे आपल्याला अशी पानं काढून घ्यायची आहेत आणि ते पानं आपल्याला व्हाईट रांगोळीने भरूनसुद्धा घ्यायचे आहेत. खालच्या साईडने सुद्धा सेम आपल्याला तसंच काढून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा आपण पांढरी रांगोळी त्यामध्ये भरून घेऊयात. खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला सुद्धा काढायला आवडतील. पाहिल्यावर जरूर रांगोळी पाहत चला आणि काढतसुद्धा चला तुमच्या दारामध्ये. हे बघा, इथे आपण असे डॉट्स देऊन घेऊयात लाल आणि पिवळ्या रांगोळीने दोन्ही पण. आणि त्याच्या साईडने आपल्याला 3-3 रेषा देऊन घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या आणि त्या रेषांच्या वरती आपल्याला 3-3 डॉट्ससुद्धा देऊन घ्यायचे आहेत. तर अशाच रांगोळी पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला का पाहायला मिळतील. आता तर मी संध्याकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड करते. तर रोज तुम्हाला 9 वाजता रात्रीच्या व्हिडिओ पाहायला मिळेल, त्यामध्ये 4 रांगोळी पाहायला मिळतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहत चला आणि आपलं चॅनलसुद्धा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा नवीन रांगोळी पाहता येतील आणि काढतासुद्धा येतील. तर इथे बघा, मी मोठे मोठे 2 व्हाईट रांगोळीने डॉट्स दिलेत. त्याला वाटीने प्रेस करून असं बोटाने गोल आकार दिला आहे आणि ब्रशने मी मागच्या साईडने, किंवा तुम्ही काही नसेल टूथपिक किंवा माचीसच्या काडीने सुद्धा आपण अशा रेषा देऊ शकता. हे बघा, मी अशा 4 साईडने रेषा दिल्यात आणि जो मध्ये भाग आहे तो मी बोटाने थोडासा बाहेरच्या साईडने प्रेस करून घेतला आहे. तर असा आपल्याला इथे एक फुलाचा आकार मिळतो. तर इथे मध्ये आपण पिवळ्या रांगोळीने डॉट्स दिले आहे, त्यालासुद्धा आपण असं चक्र काढून घेतलं आहे आणि या रांगोळीच्या फुलांमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून घेतला आहे. ही सुद्धा युनिक आणि झटपट काढता येणारी नवीन रांगोळी आहे मैत्रिणींनो. जरूर ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.